नाशिकची आहे। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांनी दिनकर पाटलांची भेट घेतली। या दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे। उमेदवारी न मिळाल्यामुळे दिनकर पाटील भाजपमध्ये नाराज आहेत। 3 दिवसांपूर्वी दिनकर पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंची सुद्धा भेट घेतली होती। शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान या भेटी दरम्यान काय चर्चा झाली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। तर आपण ही दृश्य पाहतोय। शांतिगिरी महाराज आणि दिनकर पाटील यांची भेट झालेली आहे। तब्बल 1 तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। उमेदवारी न मिळाल्यामुळे दिनकर पाटील हे भाजपमध्ये नाराज आहेत। 3 दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती। एक महत्त्वाची बातमी, नाशिक वगळता इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये शांतिगिरी महाराज कुणाला पाठिंबा देणार हे आज स्पष्ट होणार आहे। आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शांतिगिरी महाराज आणि भक्त परिवाराबाबत निर्णय जाहीर करणार आहे। मोठा भक्त परिवार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये कुणाच्या पारड्यामध्ये मतं टाकायची हे आज ठरणार आहे। शांतिगिरी महाराज या संदर्भातला निकाल जाहीर करणार आहे। प्रामुख्याने जळगाव, शिर्डी, छत्रपती संभाजीनगरसह इतर काही लोकसभा मतदारसंघांबाबत हा निर्णय घेतला जाणार आहे। राज्यातील 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये जय बाबाची भक्त परिवार आहे। दरम्यान नाशिक वगळता शांतिगिरी महाराज कुणाला पाठिंबा देणार याकडे